मी दीक्षा प्रकाश गजवारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नांदेड जिल्ह्यातील असर्जन येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन न्यायालयीन इमारतीसमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्माननीय पुतळा आणि भारतीय संविधानाची प्रत स्थापण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी नागरिकांनी केली आहे. या समाजहिताच्या मागणीसाठी असर्जन व परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि प्रधान जिल्हा न्यायाधीश नांदेड यांना निवेदन सादर केले आहे. असर्जन येथे न्यायालयीन इमारत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच ती जनतेच्या सेवेसाठी खुली होणार आहे. या इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्माननीय पुतळा तसेच भारतीय संविधानाची एक भव्य प्रत स्थापण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की भारतीय न्याय प्रणाली ही संविधानावर आधारित आहे आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचे मूल्य संविधानात दृढपणे मांडले आहेत. त्यामुळे न्यायालयीन परिसरात संविधानाचे प्रतीक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारल्यास न्याय व्यवस्थेचा गौरव वाढेल आणि नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण होईल. निवेदनात पुढे सांगितले आहे की न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधानाचा अभिमान वाटावा, बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान व्हावा आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रत्येकाला मिळावा हा या मागणीचा मुख्य उद्देश आहे. तसेच न्यायालयीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पुतळा व संविधान प्रत या दोन गोष्टींचा समावेश करून त्याचे उद्घाटन एकत्र करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाला जनता पॅथरचे संघटक आकाशभाऊ चव्हाण यांनी ठाम पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी गोडबोले, सूरज खिराडे, प्रवीण पाटील, दुधारी बहात्रे, एजाज शेख, जयदीप पैठणे, अशोकराज कांबळे, जय डोईंबोळे, सुमनबाई रगडे, रेखाबाई खिराडे आणि सुशीलाबाई रगडे या नागरिकांनीही सह्या करून प्रशासनास हे निवेदन सादर केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच भारतीय न्याय प्रणाली आज जगभर आदर्श मानली जाते. त्यामुळे असर्जन न्यायालयीन इमारतीसमोर बाबासाहेबांचा पुतळा आणि संविधानाची प्रत उभारणे ही केवळ एक मागणी नाही तर भारतीय लोकशाहीचा सन्मान आहे. आकाश चव्हाण माननीय कलेक्टर साहेबा थ्रू आम्ही निवेदन दिलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जे न्यायालय नवीन होत आहे असर्जन व कवठा शिव ठिकाणी, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदेमंत्री यांचा पुतळा शासनानेच लावला पाहिजे. ही आमच्यावर दुर्दैव आहे की आम्हाला त्याची मागणी करावी लागत आहे. ही इथल्या सरकारला व आमच्यासारख्या माणसाने मागणी करायची गरज पडू नये. सरकारने आपल्या मनानं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान तिथं शिलालेख स्वरूपामध्ये निर्माण केले पाहिजे. आणि आमची मागणी आहे की ज्या आता जे नांदेडमध्ये इमारत होत आहे त्याचे उद्घाटन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन त्याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी दोन्हीचेही एकत्रित उद्घाटन करण्यात यावे व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही भारतावर उपकार केलेले आहेत संविधानाच्या माध्यमातून, भारतीय संविधान हे त्यावेळेसच्या तथाकथित पुढाऱ्यांनी भारतीय संविधान बाहेरच्या आशिया खंडामध्ये एक आयझेन नावाचा एक विद्वान होता त्याच्याकडून लिहायचे सांगितले होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गांधीजी म्हणाले की इकडे तिकडे हुडकिण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान लिहायला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांगलादेशमधून निवडून आले होते. त्यानंतर बांगलादेशची फाळणी झाली आणि बंगालमधून निवडून आले होते आणि त्याची फाळणी झाली. त्यानंतर मुंबई प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले आणि घटना समितीमध्येच 30 ऑक्टोबर 1947ला मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर कायदेमंत्री झाले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. त्यामुळे कोणत्याही ज्या ठिकाणी न्याय असेल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व सर्वांना या भारत देशामध्ये समानतेचा अधिकार देते भारतीय संविधान याचे शिलालेख तिथं स्थापन झाले पाहिजे. आणि नाही झाले तर आम्ही त्या उद्घाटनाला विरोध करू. हे असे तीव्र आम्ही शब्दामध्ये विरोध दर्शवू आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू. जनता पॅन्थर संघटनेतून आम्ही ही इशारा देतो. अशोकराज कांबळे, रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्येष्ठ नेता. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज दिनांक 20 रोजी माननीय जिल्हाधिकारी
मार्फत आम्ही महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांना पत्र दिलेलं आहे. ते पत्र असं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन न्यायालयीन इमारत कवठ्यामध्ये उभी टाकत आहे. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व संविधानाची शिलालेख प्रत त्या ठिकाणी स्थापन करण्यात यावी अशी मागणी जनता पॅन्थरच्या वतीनं नवयुवक पोरांनी केलेली आहे. मी त्यांचा मार्गदर्शक या नात्यानं मी शासनाला व भारत सरकारला विनंती करतो की आमच्या मागणीचा विचार त्यांनी करावा, कारण हा देश जो चालतो भारतीय संविधानावर चालतो. डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानावर या ठिकाणी सुख शांती नांदत आहे. त्याचं प्रतीक हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. म्हणून ज्या ठिकाणी न्याय मिळतो त्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान ठेवायला हरकत नाही आणि आम्ही ती हरकत घेणार नाही, कारण बाबासाहेबांचा पुतळा आणि बाबासाहेबांचा संविधानाची प्रत त्या ठिकाणी शिलालेखामध्ये ठेवण्यात यावी अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवलेच्या वतीनं व महाराष्ट्र जनता पॅन्थरच्या वतीनं मी करत आहे. जय हिंद, जय भीम. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.